श्री स्वामी समर्थांबद्दल समजण्याच्या आधी स्वामी समर्थ ज्यांचे अवतार होते श्री दत्तगुरु, एक त्यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन कळू शकेल? भगवान दत्तात्रयांचं काय होतं, कथा सांगितल्या जातात की ते अनुसूया मातीच्या पोटी जन्माला आले, आणि त्रिगुणात्मक शक्ती आहे, तिन्ही देवांचं एकत्रीकरण आहे, हे बॅकग्राऊंड झालं. पण मूळ कन्सेप्ट भगवान दत्तात्रयांचं काय आहे की त्यांना आदिगुरु मानलं जातं. बरोबर. आदिगुरु का? कारण सगळ्या अवतारांचे, सगळ्या संत महंत प्रेषित यापैकी बहुतांचे गुरु भगवान दत्तात्रय आहेत, जे विष्णू भगवानचे अवतार आहेत. म्हणजे इव्हन जे दशावतार आपण मानतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा भगवानचे कृष्ण म्हणतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या गुरूंची शक्ती जी आहे ती भगवान दत्तात्रयांची शक्ती होती. दत्तात्रयांची शक्ती. बरं का? ते वैष्णवी अवतार जरी असले तरी दीक्षा घ्यावी लागते गुरूंकडनं. बरोबर. संदीपान ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेऊन भगवान दत्तात्रयांनी दीक्षा घेऊन मग अवतारित्व सिद्ध केलंय त्यांनी.